अरे नमस्कार. हो मंडळी, तर कशा आहात तुम्ही? विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे, वेलकम आहे. भाऊ, आजचा व्हिडिओ अतिशय जबरदस्त आहे, खतरनाक होणार आहे भाऊ. व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल नेमकं व्हिडिओ हा कशावरती होणार आहे ते. तर चला भाऊ, जास्त वेळ न गमावता व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत अतिशय जबरदस्त वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये सविस्तर माहिती व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. नेमकं पदे किती आहे, पोस्ट किती आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज करण्याचा पत्ता काय आहे, नोकरीचे ठिकाण कुठे आहे, त्याच्यानंतर सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होणार आहे. मित्रांनो, काय कशी भरती प्रक्रिया आहे, वॅकन्सी किती आहे, संपूर्ण अभ्यासासोबत सिलेबस सोबत जे आहे मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो. तर चला भाऊ, जास्त वेळ न गमावता या व्हिडिओला सविस्तररित्या सुरुवात करून घेऊ. तर मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत जे आहे भरती निघालेली आहे. यामध्ये मित्रांनो, कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर आणि मल्टीटास्किंग स्टाफ या 3 पदाकरिता जे आहे मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. जर तुम्ही ही टॅक्स असिस्टंट या पदाकरिता अर्ज करत असाल आणि स्टेनोग्राफर आणि मल्टीटास्क या जे ही 3 पदे आहे मित्रांनो, या 3ही पदासाठी जर अर्ज करत असाल तर नेमकं मित्रांनो कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे हे इथे आपण बघू शकतो या तक्त्यामध्ये. जर तुम्ही टॅक्स असिस्टंट या पदाकरिता जर अर्ज करत असाल तर तुम्हाला 7 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेली आहे आणि स्टेनोग्राफर या पदाकरिता 1 आणि 4 जे आहे मित्रांनो मल्टीटास्किंग स्टाफ या पदाकरिता 4 जे आहे मित्रांनो यामध्ये वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं असते भाऊ, कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही कर सहाय्यक म्हणजे टॅक्स असिस्टंट या पदाकरिता जर अर्ज करायला इच्छुक असाल तर तुमचं बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे. सोबत मित्रांनो, तुम्ही जर स्टेनोग्राफर या पदाकरिता जर अर्ज करत असाल तर तुमचं 12वी पास आणि सोबत स्टेनोसुद्धा हवं आहे. आणि मल्टीटास्किंग स्टाफ या पदाकरिता फक्त आणि फक्त तुम्हाला 10वी पास पाहिजे. ओके. आणि यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 वर्ष ते 27 वर्ष ही यामध्ये वयोमर्यादेची अट ठेवण्यात आलेली आहे. सोबतच SC ST करता 5 वर्षाची सूट आणि OBC करता 3 वर्षाची सूट देखील ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, DD म्हणजे शुल्काचा विचार केला तर यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला DD वगैरे काही नाही. तुम्हाला सरळ ऑफलाईन पद्धतीने जे आहे मित्रांनो या पदाकरिता अर्ज करावा लागणार आहे. ओके. इथे आपण बघू शकतो की अर्ज पाठवण्याचा पत्ता हा इथे ठेवला आहे, डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. ओके. आणि ओडिशा जे आहे मित्रांनो हे तुमचं नोकरीचे ठिकाण राहणार आहे. ओके. तर मित्रांनो, अशा स्वरूपाची जी आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत 3 टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर आणि मल्टीटास्किंग स्टाफ या 3 पदाकरिता जे आहे मित्रांनो अर्ज मागवण्यात येत आहे. कोणत्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता होती ते आपण बघितले आहे, वयोमर्यादा देखील बघितली आहे आणि कोणत्या पोस्टसाठी किती वॅकन्सी खाली आहे ते पण बघितलेलं आहे. ओडिशा हे जे आहे मित्रांनो आपलं नोकरीचं ठिकाण राहणार आहे. ओडिशामध्ये जे आहे मित्रांनो आपला जे आहे नोकरी राहणार आहे आणि 18,000 ते म्हणजे पगाराचं मी तुम्हाला सांगतो समोर. आणि हा अर्ज पाठवण्याचा जे आहे मित्रांनो पत्ता आहे इथं आपण बघू शकता, डेप्युटी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. त्याच्यानंतर मित्रांनो, ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल हा जो काही गडाटा तुम्ही वाचू शकत असाल तर इथे सविस्तररित्या जे आहे भावांनो इथे ॲड्रेस तुम्हाला दिसतच असेल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जे ऑफिशियल जाहिरात आहे किंवा ऑफिशियल जे PDF आहे ते ओपन करून घेऊ आणि तुमच्या उर्वरित प्रश्नाचे उत्तर जे आहे मित्रांनो या PDF मध्ये ठेवण्यात आलेले आहे. ओके. तर PDF ओपन करून घेतली मित्रांनो. आता टॅक्स असिस्टंट या पदाकरिता जर पगाराचा विचार केला तर तुम्ही बघू शकता 25,500 ते 81,100 पर्यंत जे आहे मित्रांनो यामध्ये पगार ठेवण्यात आलेले आहे. स्टेनोग्राफरचा सुद्धा 25,000 ते 81,000 रुपये आणि 18,000 ते 56,000 रुपये मल्टीटास्किंग स्टाफचा पगार ठेवण्यात आलेला आहे. ओके. ह्या मित्रांनो आता 7वे वेतन चालू आहे. जर समोर 8वे वेतन राहणार आहे तर याचा पगार जबरदस्त होणार आहे. काही टेन्शन नका घेऊ म्हणा, नोकरीवर तुम्ही लागा, मग पगाराचं पाहू आपण काय ते. इम्पॉर्टंट भावांनो, नोकरीवर लागणार आहे, पगार काय आहे, आज आहे उद्या नाही आहे, नाही का. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे पगार वगैरे किती आहे, पोस्ट वगैरे किती आहे आणि कोणते जे आहे मित्रांनो पोस्टसाठी किती वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये एज लिमिटचा जर विचार केला तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे SC ST करता 3 वर्ष जे की आहे ते. त्याच्यानंतर मित्रांनो वेगळं काही जर तुमचा हे असेल तर इथे तुम्हाला यामध्ये मित्रांनो काही जे हे राहते ना प्रश्न त्याचे उत्तर या PDF मध्ये तुम्हाला ठेवण्यात आलेले आहे. ओके. तर ही PDF लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देतो मी. ही PDF तुम्ही बघून घे जा. आणि त्या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या असेल, संख्या असेल तर मला कमेंट्स करा. हा फॉर्म आहे जो फिल करून जे आहे मित्रांनो आपल्याला पोस्टाने पाठवावा लागणार आहे. ओके. आणि कुठे पाठवावं लागतं त्याचा ॲड्रेस तर मी तुम्हाला सांगितलेच आहे. आणि हीच
जाहिरात जी आहे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो हिंदी स्वरूपाची ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर मित्रांनो अशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये मित्रांनो 3 वेगवेगळे पद आहे, वेगवेगळ्या पदांनुरूप वेगवेगळे पोस्ट आहे, त्याच्यानंतर पगारही वेगवेगळा ठेवण्यात आलेला आहे आणि ओडिशा हे नोकरीचं ठिकाण ठेवण्यात आलेलं आहे. ओके, तर मित्रांनो अशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे. यामध्ये जर तो संख्या असन, समस्या असन तर नक्की कमेंट करा भाऊ. तर चला भावांना व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद. आणि याच्या आधी जेव्हा मित्रांनो एक जबरदस्त व्हिडिओ मी पाठवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा. थँक्यू. मित्रांनो व्हिडिओला थांबून घेऊ. जिंदगी